नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश। आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज। पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी। बीड वाहतूक पोलिसांनी रात्री मोहीम राबवून 200 ऑटो रिक्षा जप्त केल्या आहेत। त्याबरोबरच कर्कश आवाज करणाऱ्या बुलेट सायलेन्सरवर देखील कारवाई केली आहे। बीड शहरातील अण्णाभाऊ साठे चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, सुभाष रोड, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात मोठ्या प्रमाणात ऑटो रिक्षा उभ्या असतात। वाहतूक पोलिसांनी अचानक सर्च मोहीम राबवत ऑटो रिक्षांचे कागदपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, फॅन्सी नंबर, विमा नसणे अशा ऑटो रिक्षांवर कारवाई करत जप्त केले आहे आणि यामध्ये 200 रिक्षांचा समावेश आहे। ऑटो रिक्षा बरोबरच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बुलेटवर देखील दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे। आज मोहीम राबवून बीड शहरामध्ये 90 वाहनांवर कारवाई करण्यात आलेली आहे। तसेच जिल्हाभरात आपण नेहमी अशा प्रकारच्या कारवाया करत असतो। जिल्हाभरात कारवाई करत असताना त्यामध्ये PUC, इन्शुरन्स, RC बुक, बेशिस्त वर्तणूक करणारे वाहनांना पण ताब्यात घेऊन कारवाई करतो। त्याच्यानंतर परमिट नसलेले, चालक परवाना नसलेले वाहन, त्याच्यानंतर ड्रेस नसलेल्या वाहनांवर पण आपण आता रिक्षा चालकांवर कारवाई करत आहोत। यापूर्वी आपण सायलेन्सर जे की मोठ्या आवाज करतात अशी बुलेटच्या सायलेन्सरवर कारवाई करण्यात आलेली आहे। त्याच्यानंतर नंबर प्लेट ज्या की फॅन्सी नंबर प्लेट आहेत याच्यावर भी कारवाई करण्यात आलेली आहे। अशा प्रकारे कारवाया यापुढे चालू राहतील। अतिरिक्त प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर पण आपण कारवाई केलेली आहे। या कारवाया यापुढे चालू राहतील। तर मी जनतेला आवाहन करतो की आपण वाहतुकीचे नियम पाळावे। जिल्ह्यामध्ये वाढते अपघात कमी करण्यासाठी आपण वाहतुकीचे नियम पाळले तर त्याला मदत होईल आणि वाहतूक शिस्त राहील।